22 एप्रिल 2026 रोजी होणारा इयत्ता 8वीचा जो इंग्रजीचा पॅटचा पेपर असणार आहे तो पहा. त्याची उत्तरे तुम्हाला कशी लिहायची आहेत परीक्षेमध्ये आणि तुम्हाला यामध्ये कोणते प्रश्न किती मार्क्सला विचारणार आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा जो इंग्लिश विषयाचा पॅटचा पेपर असणार आहे 49 मार्क्सचा तो देखील पाहणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला मी तुम्हाला यामध्ये जे तोंडी परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न असतात त्याची उत्तरे तुम्ही कशी सांगायची असतात ते देखील यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. चला तर पाहूयात. तर पहा, जो तुमचा ओरलमध्ये क्वेश्चन्स असणार आहे पहा, एकूण 4 मार्क्ससाठी रिस्पॉन्ड ओरली हा प्रश्न क्वेश्चन 2 मध्ये विचारला जातो. प्रश्न काय आहे पहा, प्रश्न दुसऱ्यातला एक आहे रिस्पॉन्ड ओरली. तर यामध्ये 4 मार्क्ससाठी आहे हा प्रश्न आणि यामध्ये तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो. तर पहिला काय आहे पहा, क्वेश्चन 2A, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन. कोणतंही एक सोडवायचं आहे पहा. 4 मार्क्सला प्रश्न आहे, एक प्रश्न 4 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे. त्यामुळे मी इथं दोन्हीही प्रश्न सोडवून दाखवलेले आहेत. तुम्हाला कोणतेही एका प्रश्नाचं उत्तर आहे परीक्षेमध्ये तोंडी परीक्षेसाठी द्यायचं आहे पहा, हे रिटर्नसाठी नाही. तर चला तर पाहूयात. अ थीप एंटर्स युअर होम ॲट नाईट. जर रात्री तुमच्या घरात चोर आले तर तुम्ही काय कराल, तर याचे इंग्रजीत उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पहा. इफ अ थीप एंटर्स माय होम ॲट नाईट, तर काय कराल, आय विल इमिजिएटली कॉल द पोलीस अँड अलर्ट माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबाला काय करेन, अलर्ट करेन आणि सर्वात आधी मी इमिजिएटली पोलिसांना फोन करून कळवेन. आय विल ट्राय टू स्टे काम अँड अवॉइड कॉन्फ्रंटिंग द थीप डायरेक्टली टू इन्श्युअर एव्हरीवन सेफ्टी. तर प्रत्येकाची जी संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेईन आणि मी स्वतः शांत राहीन. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे, सांगायचं आहे. ते तोंडी परीक्षेसाठी ओरल्स असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अगदी हे सेंटेन्स करून जायचं आहे पहा. तरच तुम्ही यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स हे मिळवणार आहात. हे जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन सांगू शकता. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ यू सी ॲन ॲक्सिडेंट ऑन द रोड. जर तुम्ही रोडवर अपघात पाहिला तर तुम्ही काय कराल. तर चला तर पाहूया त्याचं उत्तर कसं असणार आहे. आय विल क्विकली चेक इफ एनीवन इज इंज्युअर्ड अँड कॉल फॉर अन ॲम्ब्युलन्स. तर सर्वात आधी मी दुखापत कुणाला झालेलं आहे काय ते क्विकली चेक करेन आणि काय करेन तर ॲम्ब्युलन्सला कॉल करेन. त्यानंतर पहा, आय विल ऑल्सो इन्फॉर्म द पोलीस अँड ट्राय टू हेल्प द इंज्युअर्ड पर्सन. तर सर्वात आधी मी पोलिसांना देखील हे अपघात झालेला कळवेल आणि काय करेन तर इंज्युर्ड जो पर्सन आहे त्याला हेल्प म्हणजे मदत करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे 4 मार्क्सचा तुम्हाला कोणताही एक प्रश्नाचं ओरलमध्ये काय करायचं उत्तर हे सांगायचं आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन 2B असणार आहे, तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 3 टॉपिक देणार आहेत पहा आणि कोणत्याही एका टॉपिकवरती तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयी बोलायचं आहे आणि तेही इंग्रजीत बोलायचं आहे. मी ते सर्व विषय दिलेले आहेत, कोणतंही तुम्हाला जे सोपं टॉपिक वाटतं ते तुम्ही सांगू शकता. तर पहिला जो टॉपिक आहे तो पहा 4 मार्क्ससाठी, माय फेवरेट क्रिकेटर. म्हणजे तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. तर इथं पाहू शकता लिहिलेलं आहे, माय फेवरेट क्रिकेट प्लेयर इज विराट कोहली. तुम्ही महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, तुमचा जो फेवरेट क्रिकेट प्लेयर आहे तो तुम्ही लिहायचा आहे. असं नाही की मी इथं विराट कोहली लिहिलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील इथं विराट कोहलीच लिहिलं पाहिजे. तर इथं चला तर पाहूयात कशा प्रकारे असं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर माय फेवरेट क्रिकेट प्लेयर इज विराट कोहली नाव सांगायचं. त्यानंतर त्याचं काय सांगायचं आहे आपल्याला, ही इज अन एक्सलंट बॅट्समन अँड अ ग्रेट लीडर. हिज डेडिकेशन, फिटनेस अँड पॅशन फॉर गेम इन्स्पायर मी अ लॉट. आय ॲडमायर हिज ॲबिलिटी टू परफॉर्म अंडर प्रेशर. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 ओळीत त्याचं उत्तर सांगितलं तर 4 मार्क्स हे तोंडी परीक्षेसाठी देणार आहेत. जर तुम्हाला ते अवघड जात असेल तर नेक्स्ट टॉपिक तुम्ही चूज करून सांगू शकता ओरलसाठी. माय स्कूल, तर तुमच्या शाळेविषयी तुम्हाला सांगायचं आहे. सर्वात आधी तुमच्या शाळेचं नाव सांगितलं तरी चालेल. तर पहा कसं लिहिलेलं आहे, माय स्कूल नेम इज डॅश डॅश डॅश. म्हणजे तुमच्या शाळेचं नाव काय असेल ते, न्यू इंग्लिश स्कूल, मॉडेल स्कूल,
पुणे ते असे वगैरे. त्यानंतर पहा, माय स्कूल इज अ प्लेस दॅट इज अ ट्रूली माय सेकंड होम. अतिशय सुंदर वाक्य आहे पहा. या वाक्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता ओरल्समध्ये. माय स्कूल इज नॉट just a building of brick and stone, but a vibrant hub of learning, creativity and discipline. माझी शाळा फक्त काय केलेले आहे तर विटा आणि दगडांनी बनलेली नाही, तर ते एक काय आहे तर व्हायब्रंट हब आहे शिकण्यासाठी आणि तुमचं जी क्रिएटिव्हिटी आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तप्रियता आणि तिथं तुमची क्रिएटिव्हिटीसाठी हे काय आहे तर व्हायब्रंट हब आहे. माय स्कूल हॅज अ लार्ज क्लीन अँड वेलकमिंग बिल्डिंग. तर माझी जी शाळा आहे ती भव्य आहे, स्वच्छ आहे आणि तसेच वेलकमिंग बिल्डिंग आहे. द डेडिकेटेड टीचर्स ॲट माय स्कूल आर काइंड अँड एनकरेजिंग. माझे जे स्कूलचे शिक्षक आहेत ते कसे आहेत तर दयाळू आणि एनकरेजिंग, जे नेहमी एनकरेज करत असतात आणि स्टुडंट्सना. त्यानंतर पहा, इन माय स्कूल आय लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे. मी माझ्या शाळेत नेहमी नवीन गोष्टी शिकत, प्रत्येक दिवशी नवीन गोष्ट शिकतो. त्यामुळे माय स्कूल इज माय फेवरेट प्लेस असं देखील तुम्ही सांगितलं तरी चालेल. व्हिडिओ थोडासा स्टॉप करून तुम्ही पुन्हा एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि असंच तुम्हाला ओरल्समध्ये प्रिपरेशन बघा करून जायचं आहे. त्यानंतर पहा, पुढचा असणार आहे तो देखील 4 मार्क्ससाठीच असणार आहे. म्हणजे 3 टॉपिक दिलेत, कोणत्याही एका टॉपिकवरती तुम्हाला बोलायचं आहे. मी तर तिन्ही टॉपिक तुम्हाला इझी जावं यासाठी सांगितलेले आहेत. ओरलसाठीच हा प्रश्न असणार आहे. काय आहे पहा टॉपिक, ऑनलाईन गेम्स आय लाईक द मोस्ट. तर ऑनलाईन गेम्स मला सर्वात कोणते जास्त आवडतात. तर इथं लिहिलेलं आहे पहा, एकूण तुम्ही कितीही सांगू शकता, कमीत कमी 3 तुम्ही गेम्सची नावं ऑनलाईन सांगणे अपेक्षित आहे आणि तुम्हाला ती का आवडतात हे देखील सांगणं अपेक्षित असणार आहे. चला तर पाहूया त्याचं उत्तर. आय एन्जॉय प्लेइंग फ्री फायर ऑन माय फोन फॉर अ क्विक इंटेन्स कॉम्पिटिटिव्ह मॅचेस वेन आय एम ऑन द गो. तर अशा प्रकारे फ्री फायर तुम्ही खेळत असता ऑनलाईन गेम. त्यानंतर पहा, आय ऑफन प्ले पबजी मोबाईल बिकॉज इट प्रोव्हाइड्स अ रिअलिस्टिक टॅक्टिकल बॅटलग्राउंड एक्सपिरियन्स. पबजी देखील तुम्ही मोबाईलमध्ये खेळता. त्यानंतर पहा, आय लव्ह मिनी क्राफ्ट हे देखील खेळाचं ऑनलाईन गेम्सचं नाव आहे. फॉर इट्स एंडलेस क्रिएटिव्हिटी अलाउइंग मी टू बिल्ड एनिथिंग आय एम इमॅजिन अँड एक्सप्लोर व्हर्च्युअल वर्ल्ड्स विथ फ्रेंड्स. तर अशा प्रकारे तुम्ही जी गेम खेळता त्याविषयी 1 ते 2 ओळीत तुम्हाला त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. त्याचं उत्तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे आणि तर 4 पैकी 4 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा, रिटन टेस्ट म्हणजे इथून तुम्हाला लिहायचं आहे आणि एकूण 50 मार्क्सचा असणार आहे पहा तुमचा रिटन टेस्ट. त्यामुळे इयत्ता 8वीचा जो इंग्रजीचा असणार आहे पेपर, यामध्ये जर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स जर रिटन टेस्टमध्ये मिळवायचे असतील 50 पैकी 50, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये तुम्हाला कसे उत्तर लिहायचे ते देखील मी सांगणार आहे आणि तुम्हाला 50 मार्क्स हे नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला इंग्रजीमध्ये मिळणार आहेत. तर चला तर पाहूयात. क्वेश्चन 3 असणार आहे, एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे पहा, ज्यामध्ये तुम्हाला एखादा पॅसेज देणार आहे जो तुमचा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातीलच टेक्स्च्युअल पॅसेज असणार आहे आणि यावरती 8 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. सर्वात आधी जो पॅसेज दिलेला आहे पहा, तो केअरफुली रीड करायचा आहे आणि त्यावरचे प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे A1. यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी काय विचारलं आहे तर कंप्लीट द सेंटेन्सेस करायचे आहेत. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करून सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. व्यवस्थित जर तुम्ही पॅसेज वाचला तर त्यामध्येच तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे आणि त्याचं विथ ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. फक्त ऑप्शन लिहून यायचं नाही तर तुमचे 2 मार्क्स इथे जाणार आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ऑप्शन विथ त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर काय पहा, वेन राजेश वॉज कमिंग बॅक टू हिज होम फ्रॉम द स्कूल he came to know that some fish plates of the track were removed. सेकंड असणार आहे हा 1 मार्क्ससाठी आणि पहिला 1 मार्क्ससाठी असणार आहे पहा. he stopped the train by waving his red shirt, shouting and running between the tracks. हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. पुढचा असणार आहे पहा, क्वेश्चन 3 मधला बी, हा 4 मार्क्ससाठी असणार आहे. दिलेला पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे, त्यावरचाच आधारित हा प्रश्न असणार आहे. तुम्हाला काय करणार आहे तर यामध्ये जंबल्ड ऑर्डरमध्ये सेंटेन्स देणार आहेत आणि ते अरेंज करा सेंटेन्स इन सिक्वेन्स इन ऑकरन्स ऑफ द पॅसेजमध्ये कसे ऑकरन्समध्ये सिक्वेन्समध्ये आलेले आहेत ते सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थित अरेंज करून लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता कसे दिलेले आहेत आणि ते तुम्हाला जंबल्ड
ऑर्डरमध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला कसे दिलेले असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित अगदी सिक्वेन्स म्हणजे कोणतं सेंटेन्स पहिलं आलेलं आहे, कोणतं सेंटेन्स दुसरं, कशानंतर कोणतं सेंटेन्स आलेलं आहे, ह्याच्यानंतर कोणतं आलेलं आहे, ह्याच्या आधी कोणतं आलेलं ते व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तुम्हाला हे सेंटेन्स देणार आहेत आणि फक्त त्याचं तुम्हाला इतर काय करायचं आहे, व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे तिसरं सेंटेन्स पहिल्या नंबरला येणार आहे. त्यानंतर बघा दुसरं जे सेंटेन्स असणार आहे ते 2 नंबरला, तिसरं असणार आहे 1 नंबरचं असणार आहे ते 3 नंबरला आणि 4 नंबरचं असणार आहे ते 4 नंबरला असणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित जर पॅसेज वाचला तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. हा प्रश्न सोडवताना पहा 4 मार्क्ससाठी असल्यामुळे विद्यार्थी यामध्ये मार्क्स घालवतात. तर मी एक ट्रिक सांगणार आहे यामध्ये. सर्वात आधी जो तुमचा प्रश्नपत्रिका असणार आहे पहा त्यामध्ये पेन्सिलने काय करायचं सर्वात आधी असं नंबरिंग करून ठेवायचं की कोणतं तिसरं सेंटेन्स पहिला येणार आहे का, दुसरं सेंटेन्स पहिला येणार का. सर्वात आधी पेन्सिलनं ट्रिक मार्क करून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला परत ते काय करायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे बघा त्याच्या खाली. त्यामुळे तुमची काय होणार नाही तर यामध्ये खाडाखोड होणार नाही आणि तुम्हाला यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे बघा इथं अरेंज सिक्वेन्स ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत सेंटेन्स, त्यांचं ऑप्शन देखील इथे लिहायला विसरायचे नाही. 1, 2, 3, 4 हे देखील नंबर्स लिहायला विसरायचे नाहीत कारण हे सिक्वेन्स असणार आहे 1, 2, 3, 4 आणि हे व्यवस्थित अगदी ते सेंटेन्स परत लिहायचे आहेत. त्यानंतर पहा सी प्रश्न असणार आहे तो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधील अँटोनिम्स फाइंड करून लिहायचे दिलेल्या वर्डसाठी. इथं सिनोनिम्स देखील विचारू शकतात. तर इंटेलिजंट यासाठी अँटोनिम्स कोणता असणार आहे स्टुपिड आणि इमिजिएटलीसाठी लॅटर हे असणार आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन असणार आहे पहा तुमचा पोएमवरचा असणार आहे. तुम्हाला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 8वीचा जो इंग्रजीचं पाठ्यपुस्तक असणार आहे त्यावरचीच एक पोएम देणार आहेत आणि त्यावरचा हा 5 मार्क्सचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो. तर सर्वात आधी पहा द टायटल विचारलेला आहे. टायटल तुम्हाला दिलेलंच असणार आहे दिलेल्या पोएममध्ये, ते जस्ट तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे. सेकंड असणार आहे पहा पोएट पण दिलेलं असणार आहे, ते देखील तुम्हाला हाय असं नाव व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पहा 1 मार्क्ससाठी त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक पॉईंटला 1-1 मार्क्स असणार आहे. त्यामुळे 5 मार्क्सचा प्रश्न कोणीही स्किप करायचा नाही. टोटल स्टँजाज किती 2 आहेत. अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. डाईज आईज वन डन दिलेल्या कवितेमधील आणि कोणती तुम्हाला त्या पोएममधली ओळ आवडलेली आहे ती देखील शोधून लिहायचं आहे आणि हा देखील तुमचा 5 मार्क्सचा प्रश्न सोपा असणार आहे असाच लिहायचा आहे. त्यानंतर 5 मार्क्सचा क्वेश्चन 5 जो असणार आहे तो 6 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. ग्रामरवरचा असणार आहे पहा. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्ससाठी असणार आहे त्यामुळे इथेही कुठेही चुका करायच्या नाहीत. पहिला जो आहे पहा तो तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. तर दिलेला सेंटेन्स काय आहे पहा वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स. याला तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. सर्वात आधी यातील जे हेल्प वर्ब आहे ते सर्वात आधी लिहायचा. त्याला नॉट काय करायचं आहे आपल्याला आर असेल तर आरंट, इज असेल तर इज इथं जर वेगळं असेल तर तिथं काय करायचं आहे तुम्हाला तिथं नॉट हे काय करायचं आहे त्याला जोडायचं आहे सफिक्स आणि त्यानंतर जे तुमचं प्रोनाऊन असणार आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क लिहायला विसरायचे नाही. क्वेश्चन टॅगवरचे जर तुम्हाला ग्रामरवरचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर पहा याचं काय आलं उत्तर वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर परत लिहायचं आणि कोमा म्हणजे स्वल्पविराम आणि आरंट वी आणि क्वेश्चन मार्क हाच फॉर्मॅट करेक्ट असणार आहे क्वेश्चन टॅगचा. जर तुम्ही यामध्ये कॉमा किंवा इथं क्वेश्चन मार्क्स लिहायला विसरला तर तुमचे 2 मार्क्सपैकी 2 मार्क्स जाणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. क्वेश्चन्स पहा दे प्ले ऑनलाईन गेम्स. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बिगिन द सेंटेन्स विथ ऑनलाईन गेम्स. तर बिगिन द सेंटेन्स विथ ऑनलाईन गेम्स असं जर म्हटलं तर यामध्ये कशा प्रकारचं असतं तर हे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असतं आणि याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं असतं. म्हणजे चेंज द व्हॉईसवरचा असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. इथे तुम्हाला डायरेक्टली मेन्शन करत नाहीत की दिलेल्या चेंज द सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉईस. तर अशा प्रकारे फॉर्मॅट असतो क्वेश्चन्सचा. हा नेहमी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. दे प्ले ऑनलाईन गेम्स ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे सुरुवात ऑनलाईन गेम्सनं करायची आहे. म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स ते ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजेच कर्तरी प्रयोगात आहे आणि तुम्हाला कर्मणी प्रयोगात म्हणजेच पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करताना काही नियम्स आहेत पहा. सर्वात आधी तुम्हाला कर्माने वाक्य सुरुवात करायला लागते म्हणजेच ऑनलाईन गेम्सचं. त्यानंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे आर घ्यावं लागतं आणि त्यानंतर कर्त्यानुसार सहाय्यकारी जे क्रियापद आहेत ते घ्यायला लागतं आणि क्रियापदाचं तुम्हाला तिसरं रूप घ्यायला लागतं. म्हणजे प्ले हे असेल तर प्लेड येणार आहे आणि बाय हे काय करायला लागतं तुम्हाला वर्ड्स इथे वापरायला लागतो आणि देचं देम होत असतं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. तर वाक्य काय झालं पहा ऑनलाईन गेम्स आर प्लेड बाय देम.
तर हे 2 मार्क्ससाठी असणार आहे एकूण. पुढचा तिसरा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे पहा. मुंबई इज मोर क्राऊडेड दॅन पुणे. ते हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं वाक्य आहे आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजेच चेंज द डिग्री दिलेलं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करत असताना आपण इथं नॉट ॲजचा वापर करतो तर किंवा सो ॲजचा वापर करायचा असतो. तर हे सेंटेन्सचा मीनिंग न बदलता तुम्हाला हे काय करायचं आहे याच्यामध्ये वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर कशा प्रकारे मुंबई इज मोर क्राऊडेड दॅन पुणे कंपॅरिझन दिलेलं आहे मुंबई आणि पुणेमधलं. तर यामध्ये तुम्हाला या ज्या वाक्याचं मीनिंग न बदलता ते कसं सेंटेन्स केलेलं आहे पहा. पुणे इज नॉट ॲज क्राऊडेड ॲज मुंबई किंवा तुम्ही ऑर इथं दिलेलं आहे असं देखील लिहू शकता. पुणे इज अ नॉट सो क्राऊडेड ॲज अ मुंबई. तर इथं पाहू शकता नॉट आणि ॲज वापरलेला आहे आणि क्राऊडेड आहे असं घेतलेलं आहे आणि ॲज अ मुंबई पहिलं जे दिलेलं आहे विशेषण ते विशेष नाम ते दिलेलं आहे ते म्हणजे सिटीचं नेम दिलेलं आहे पहा. व्यवस्थित अगदी केलेलं आहे. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तो तुमचा क्वेश्चन 6 असणार आहे 5 मार्क्ससाठी. तुम्हाला इथं काय दिलेलं आहे गिवन स्टेप्स ऑफ शेअरिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअप. सिलेक्ट ओनली 5 अप्रोप्रिएट स्टेप्स इन प्रॉपर सिक्वेन्स अँड राईट इन गिवन टेबल. तर हा प्रश्न आहे पहा. तुम्हाला काय केलेलं आहे यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत की शेअरिंग ऑफ लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअपवरती आणि 10 एकूण स्टेप्स दिलेल्या आहेत आणि त्यातल्या 5च अप्रोप्रिएट स्टेप्स तुम्हाला काय करायचे आहेत प्रॉपर सिक्वेन्समध्ये करायचे आहेत आणि त्या लिहायच्या आहेत पहा. 10 स्टेप्स दिलेल्या आहेत त्यापैकी 5 स्टेप्स तुम्हाला व्यवस्थित अगदी करेक्ट जे आहेत ते प्रॉपर सिक्वेन्समध्ये लिहायचे आहेत. तर तुम्हाला ते देणारच आहेत पॅसेज फक्त त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे पहा. प्रोसेस ऑफ सेंडिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअप हे देखील तुम्हाला प्रश्नात असणार आहे. सेम प्रोसेस असं व्यवस्थित तुम्हाला दिलेलं असणार आहे टेबल. फक्त तुम्हाला स्टेप 1 मध्ये कोणतं येणार आहे ते फक्त त्या प्रश्नामधलं शोधून लिहायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे लाईव्ह लोकेशन सेंड करण्यासाठी आपलं जे ॲप आहे म्हणजेच व्हॉट्सअप ओपन करावं लागणार आहे आणि कुणाला तुम्ही ते लाईव्ह लोकेशन पाठवणार आहात त्याचं ओपन द चार्ट ऑफ द पर्सन त्या व्यक्तीचं तुम्हाला चार्ट हे म्हणजे ते ओपन करावं लागणार आहे. यू विश टू शेअर द लोकेशन म्हणजे तुम्हाला मदरला तुमच्या आईला किंवा तुमच्या भावाला पाठवायचं असेल तर त्यांचं काय करावं लागणार आहे ते ओपन द चार्ट ऑफ द पर्सन. त्यानंतर स्टेप 3 असणार आहे क्लिक ऑन द अटॅचमेंट ऑप्शन अँड यू विल फाइंड 2 ऑप्शन्स. तर तुम्हाला जे अटॅचमेंट ऑप्शन तिथे दिसणार आहे त्यावरील काय करायचं आहे 2 ऑप्शन्स असणार आहेत करंट लोकेशन आणि लाईव्ह लोकेशन. स्टेप 4 मध्ये काय असणार आहे क्लिक ऑन द शेअर लाईव्ह लोकेशनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच करंट लोकेशन आणि लाईव्ह लोकेशन हे 2 ऑप्शन असणार आहेत. त्यापैकी स्टेप 4 मध्ये लाईव्ह लोकेशनवर क्लिक करायचं आहे अँड यू विल गेट 3 ऑप्शन्स ऑफ द ड्युरेशन 15 मिनिट्स 1 आवर आणि 8 आवर्स अँड क्लिक द ऑप्शन यू वॉन्ट. जर तुम्हाला 15 मिनिट्सचं पाठवायचं असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करू शकता किंवा 1 आवरचं किंवा 8 आवरचं जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला ड्युरेशन सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर स्टेप 5 काय असणार आहे ॲड अ कमेंट इफ यू विश अँड क्लिक ऑन द ऑर ऑफ शेअरिंग द लोकेशन. तर तिथं कमेंट जर तुम्हाला ॲड करायची करू शकता आणि जे शेअरिंग द लोकेशन या ऑरोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सेंड करायचं आहे. तर ह्या स्टेप्स 5 अगदी सोप्या दिलेले प्रश्नात दिलेलं असणार आहे. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे व्यवस्थित अगदी एवढंच असणार आहे आणि इथे तुम्हाला 5 मार्क्स हे हातचे असणार आहेत आणि घेऊन जायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 7 4 मार्क्ससाठी डायलॉग रायटिंगवरचा असणार आहे पहा. हा देखील सोपा असणार आहे. पहिला यामध्ये ए असणार आहे 2 मार्क्ससाठी. तुम्हाला काय करणार आहे त्यामध्ये जम्बल्ड ऑर्डरमध्ये सेंटेन्स देणार आहेत आणि पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंग डायलॉग. तर ते व्यवस्थित प्रॉपर ऑर्डरमध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला जो डायलॉग आहे ते सेंटेन्स तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. तर मी त्या उत्तर तुम्हाला सोडवून दिलेलं आहे पहा. हे जे 4 आहेत ते कसे दिलेले पहिला चौथ्याचा पहिला देणार आहेत प्रश्नामध्ये तिसऱ्याचा दुसरा असं देणार आहेत. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. सर्वात आधी वाचायचं आणि तिथं पेन्सिलने टिकमार्क करायचं आहे की कोणतं सेंटेन्स पहिला येणार आहे कोणतं दुसरं येणार आहे कोणतं तिसरं आणि कोणतं चौथं आणि त्यानंतरच तुम्ही लिहायचं. त्यामुळे काय होईल तुमची खाडाखोड होणार नाही पेपरमध्ये कारण तुम्हाला पेपर हा पेनानं लिहायचा असतो. त्यामुळे काय करायचं सर्वात आधी पेन्सिलनं मार्क करायचं प्रश्नावर त्यानंतर ते रब करायचं. काय येणार आहे पहिला डिड यू वॉच द फायनल मॅच. तर यस आय वॉचड इट. हू कॅन द क्रिकेट वर्ल्ड कप. हू वॉन द क्रिकेट वर्ल्ड कप 2023. तर त्याचं उत्तर ऑस्ट्रेलिया वॉन द वर्ल्ड कप.
त्यानंतर पुढचा असणार आहे पहा, तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे, कंप्लीट द डायलॉग. तर तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग देणार आहेत आणि कंप्लीट करायला सांगणार आहेत. ए असणार आहे, व्हॉट इज युअर हॉबी. तर इथं काय तुमचं हॉबी जी काय असेल ते लिहायचं आहे. माय हॉबी इज पेंटिंग, माय हॉबी इज रीडिंग बुक्स, माय हॉबी इज सायकलिंग, माय हॉबी इज स्विमिंग, काही लिहू शकता. आणि का आवडते, तर बिकॉज इट हेल्प्स मी रिलॅक्स अँड एक्सप्रेस माय क्रिएटिव्हिटी. तुम्ही इथं काही लिहू शकता, बिकॉज आय लव्ह इट टू डुईंग दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. इट रिलीव्स माय स्ट्रेस, ते तणाव माझं कमी करतं, ही हॉबी त्यामुळे मला आवडते. अशा प्रकारे तुम्ही काहीही लिहू शकता. फक्त ते इंग्रजीत लिहायचं आहे, लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित अगदी ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्सने लिहायचं आहे. फक्त एकच वाक्य लिहायचं आहे. त्यामुळे तुमची हॉबी काय आहे आणि तुझी हॉबी का आवडते हे जर तुम्ही तुमच्या नोट्सबुकमध्ये एकदा लिहून काढलं तर तुम्ही याचं उत्तर सहज सोडवू शकता. आणि 4पैकी 4 हे ह्याच्यामध्ये क्वेश्चन 7मध्ये मार्क्स घेऊ शकता. पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 8 आणि 8 मार्क्ससाठी असणार आहे पहा. आणि यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ देणार आहेत आणि तुम्हाला त्यावरून एक प्रिपेअर अ प्रोफाईल युझिंग द गिवन पॉईंट्स देखील देणार आहेत. एक पॅरेग्राफ देणार आहेत. सर्वात आधी तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरून तुम्हाला प्रोफाईल तयार करायचा आहे विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स देखील देणार आहेत. हे जे मी ब्लॅक पेन्समध्ये लिहिले आहेत ते पॉईंट्स तुम्हाला दिलेले असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि फक्त तुम्हाला पॅरेग्राफमधून याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. फुल नेम काय आहे, तर कुणाची प्रोफाईल आहे, प्रोफाईल ऑफ सचिन तेंडुलकर. यांचं फुल नेम सचिन तेंडुलकर. त्यांचे कोच तिथे ते देखील पॅरेग्राफमध्ये देणार आहेत. मिस्टर रमाकांत अचरेकर. हिज डेब्यू मॅच वॉज अगेन्स्ट पाकिस्तान. नेम ऑफ 2 ग्रेट क्रिकेटर्स, सर डोनाल्ड जॉर्ज ब्रँडमन आणि सर विविन रिचार्ड्स. इयर ऑफ द रिटायरमेंट 2013. त्यानंतर बघा पुढचं असणार आहे. एकूण 8 पॉईंट्स आहेत. 8 मार्क्ससाठी प्रत्येक पॉईंट्सला 1 मार्क्स. एक जर पॉईंट तुम्ही लिहायला विसरलात तर 1 मार्क्स तुमचा जाणार आहे हातून. त्यानंतर पहा, ही इज नोन ॲज लिटल मास्टर ऑर द मास्टर ब्लास्टर. ही इज वर्कशिप्ड ॲज द गॉड ऑफ क्रिकेट आणि ही इज वन अचिव्हमेंट द ओनली प्लेयर टू स्कोर 100 इंटरनॅशनल सेंचुरीज. तर अशा प्रकारे तुमचा 8 मार्क्ससाठी सोपा प्रश्न आहे पहा. जो प्रश्न पुढचा असणार आहे तो क्वेश्चन 9 असणार आहे आणि हा देखील तुमचा प्रश्न काय असणार आहे, फॉर्म फिलिंगवरती असणार आहे. प्रश्न पाहूयात. सर्वात आधी 8 मार्क्सचा हा प्रश्न. इमॅजिन दॅट यू आर अनिल और अनिता जाधव. जर तुम्ही मुलगी असाल तर अनिता जाधव हे यूज करायचं तुमचं जे फॉर्म फिलिंग करत असताना. आणि जर तुम्ही बॉय असाल तर अनिल जाधव म्हणून करायचं आहे. फ्रॉम मुंबई यू विश टू गो कोल्हापूर बाय लक्झरी बस ऑफ टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी. यू वॉन्ट टू बोर्ड ॲट दादर. फिल द फॉर्म फिल करायचा आहे. फॉर्म देखील देणार आहेत, फक्त तुम्हाला इनकम्प्लीट देणार आहेत. म्हणजेच हे फ्रॉम, टू, डेट ऑफ जर्नी, टाईम ऑफ डिपार्चर हे फक्त तुम्हाला देणार आहेत आणि तिथं फिल करायचं आहे तुम्हाला. ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर पाहू शकता हे देखील तुम्हाला दिलेलं आहे. एजन्सीचं, ट्रॅव्हल एजन्सीचं नाव गीतांजली टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी. ऑनलाईन तिकीट बुकिंग फॉर्म फॉर पॅसेंजर्स तुम्ही असणार आहात. जर तुम्ही मुलगी असाल तर अनिता जाधव आणि मुलगा असाल तर अनिल जाधव. लक्षात ठेवायचं आहे कारण नेममध्ये खाली तिथे लिहायचं आहे. तर पहा, कुठून दादर म्हणजे मुंबईमधून, टू कुठं कोल्हापूर हे देखील तुम्हाला फिल करायचं आहे. डेट ऑफ जर्नी कधी निघणार आहात तुम्ही, कधी बुक केलेलं आहे तर ते 22 एप्रिल 2026. कितीला निघणार आहात, टाईम ऑफ डिपार्चर म्हणजे 7 PM. त्यानंतर पहा, बोर्डिंग ॲट दादर आणि ड्रॉपिंग ॲट कोल्हापूर बस स्टँड. म्हणजे दादरमध्ये तुम्ही येणार आहात, दादरमधून कुठं येणार आहात, कोल्हापूरच्या बस स्टँडवर. त्यानंतर तुमचं नाव काय असणार आहे ते लिहायचं आहे पहा. अनिल जाधव, मुलगी असाल तर अनिता जाधव. जेंडर, मुलगी असेल तर फिमेल आणि मुलगा असेल तर मेल. मोबाईल नंबर इथं इमॅजिनरी लिहायचं आहे तुमचं अजिबात करेक्ट. जो तुमचं खरं असणार आहे ते लिहायचं नाही. इमॅजिनरी मोबाईल नंबर आणि ईमेल लिहायचं आहे. आणि इथे 8 मार्क्स घेऊन जायचे पहा. खूप सोपं आहे आणि इझी पेपर आहे आणि तुमचं स्कोर हे इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी नक्कीच होणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही इथेपर्यंत पाहिला असेल तर शेवटचा प्रश्न पाहूया. आणि चला तर पाहूयात. तर क्वेश्चन जो 10 असणार आहे तो 6 मार्क्ससाठी. पहिल्यांदा प्रश्न वाचूयात. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन्स अँड प्रिपेअर द पोस्टर डूज अँड डोंट्स. तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत आणि त्याचं पोस्टर तयार करायचं आहे की कोणते डूज अँड डोंट्समध्ये येणार आहेत सेंटेन्सेस. नोटीस बोर्ड ॲट अ रीडिंग हॉल. तर प्रश्न वाचूया. डोंट रिझर्व प्लेस बाय पुटिंग थिंग्स ऑन द टेबल्स और चेअर्स. सेकंड वन आहे सेट युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड. थर्ड आहे डोंट डिस्टर्ब अदर्स विथ लाऊड ग्रुप डिस्कशन. डोंट टीयर और फोल्ड पेजेस ऑफ द बुक्स ब्रॉड फ्रॉम द लायब्ररी. फॉलो द रूल्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स.
पे अटेन्शन टू द फायर अलार्म. तर याचं 2 आणि 6 दिलेले आहेत. 3 येणार आहेत डूजमध्ये आणि 3 येणार आहेत डोंट्समध्ये. तर डूजमधले वाक्य आणि डोंट्समधले वाक्य सर्वात आधी कसे पॉइंट आउट करायचे. डोंट्समधले जी वाक्य असतात पहा, त्यांच्या वाक्याच्या सुरुवातीला डोंट हा शब्द लिहिलेला असतो. जस्ट त्या वाक्याला काय करायचं तुम्हाला, जस्ट टिक मार्क किंवा तिथं जस्ट तुम्हाला टिक मार्क करायचं आणि ते पहिल्यांदा डोंट्समध्ये सगळे वाक्य लिहून काढायचे आणि राहिलेले जे असणार आहेत म्हणजे ज्याच्या शब्दांच्या पुढे डोंट्स नसणार आहे ते सगळे डूजमध्ये येणार आहेत. ते इथं पाहू शकता. सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये 6 पैकी 6 मार्क्स या देखील प्रश्नात घेऊ शकता. तर इथं डूजमध्ये पहा आणि डोंट्समध्ये पाहू शकता. डोंट्सचे जे सुरुवातीला सेंटेन्सच्या आधी शब्द आलेले आहेत तेच येणार आहे डोंट्समध्ये आणि डूजमध्ये. तसं काही नाही. डूजमध्ये काय असतात तर सुरुवातीला जे तुमचं क्रियापद असतं ते असतं बघा. इथं सेट, फॉलो, पे हे जे वर्ब्स आहेत किंवा जी क्रियापद आहेत तीच इथं यूज केलेली आहेत. तर अतिशय सोपा असणार आहे. ते तुम्ही एकदा व्हिडिओ स्टॉप करून परत वाचा कशाप्रकारे लिहिलेला आहे. आणि इथं याला 3 मार्क्स, डूजला आणि डोंट्सला 3 मार्क्स, म्हणजे एकूण 6 मार्क्सचा प्रश्न आहे. आणि असंच तुम्हाला टेबल फॉर्मॅट देणार आहेत आणि लिहायचं आहे पहा फक्त. यामध्ये अजिबात खाडाखोड करू नका. मी सांगितल्याप्रमाणे पेन्सिलने आधी टिक मार्क करा डोंट्समध्ये कोणते येणार आहेत आणि राहिलेले सगळे डूजमध्ये. आणि सिम्पल ट्रिक देखील सांगितलेले आहे की डूजचे वर्बमधनं सेंटेन्स तयार, म्हणजे वर्ब या शब्दाने काय वर्बने नेहमी सेंटेन्स स्टार्ट होत असतं आणि डोंट या शब्दाने काय होतात तर सेंटेन्स स्टार्ट होत असतात. तर ही सिम्पल ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमची खाडाखोड परीक्षेमध्ये होणार नाही आणि जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.